मध्यमुला जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती पैसे नसते, ती मोठापड नसते, ती दुनिया तुम्हाला देते ती ओळख किंवा मान सन्मान सुद्धा नसते. जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती असते हसारा चेहरा आणि असं मन जे कठीण वेळे सुद्धा शांत राहायला विसरत नाही. कारण जेव्हा तुमचं मन शांत आणि आनंदी असतं तेव्हा तुम्ही प्रत्येक परिस्थितीत मजबूत होता. माणूस पैसा गमावू शकतो, माणूस मान सन्मान गमावू शकतो, माणूस सुख सोयी गमावू शकतो, पण जर त्याने आटली हिंमत गमावली नाही तर समजायचे त्यांचे खरंच काहीही गमावलेलं नाही. बरेच लोक आपला संपूर्ण जीवन आपल्या नशिबाला दोष देत घालवतात. ते म्हणतात माझा नशीबच खराब आहे. ते म्हणतात जीवन मज्जाशी अन्याय करत आहे. ते म्हणतात हे सगळा मज्जासोबाच का होता. पण मी तुम्हाला सांगतो, आपल्या नशीबला पुन्हा पुन्हा दोष देऊ नका. तुमचे कर्म तुमच्या नशीबपेक्षा सुद्धा अधिक शक्तिशाली आहेत. तुमचं कर्म हे बीज आहे आणि तुमचं भविष्य हे त्याचं फळ आहे. तुम्ही आज जे करता तेच उद्या तुमच्या समोर परत येता. तुम्ही आज जे विचार करता तेच उद्या तुमचा रास्ता घडवता. तुम्ही आज जे निवडता तेच उद्या तुमचं नसीब बनता. म्हणून दुःखत बसून आपल्या जीवनाला श्राप देऊ नका. उठा, एक पाऊल पुढे टाका, मग दुसरा पाऊल, मग तिसरा पाऊल, आणि हळूहळू रस्ता स्वतः तयार होत जाईल. तुमच्या 8,000 कमतरता असल्या तरी स्वतःवर विश्वास कधीही सोडू नका. कारण आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी एक साधा माणूस सुद्धा असामान्य बनवू शकते. कदाचित तुमच्याकडे सगळे काही नसेल, कदाचित तुम्हाला सगळं काही माहीत नसेल, कदाचित तुम्ही परफेक्ट नसाल, पण जर तुमच्या आत हिंमत आहे, धैर्य आहे आणि स्वतःच्या आत्म्यावर विश्वास आहे तर तुम्ही पुन्हा उठू शकता. ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा. कधीकधी मी तुम्हाला थांबायला लावतो, कधीकधी जीवन तुम्ही परीक्षा घेता, कधीकधी काळ तुम्हाला ती गोष्ट लगेच देत नाही जी तुम्हाला हवी असते. पण थांबवा लागला म्हणजे तुम्हाला विसरला गेला असं नाही. उशीर झाला म्हणजे तुम्हाला नाकार दिला गेला असं नाही. कधी कधी तुम्हाला थांबवला जाता कारण तुम्हाला काही मोठ्या गोष्टीसाठी तयार केला जात असता. कधी कधी तुमच्या धैर्याची परीक्षा होते, कारण जे आशीर्वाद तुमच्याकडे येणार आहेत ते सांभाळण्यासाठी तुमचे हात मजबूत असणे गरजेचे असते. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा जीवन तुम्हाला इतका देऊ शकता की तुमचं दिल सुद्धा ते कसा संभाळायचा हे समजू शकत नाही. म्हणून प्रतीक्षा करताना आशा सोडू नका, शांततेत विश्वास सोडू नका. उशीर झाला म्हणून स्वतःला हरवू नका. जसा घन अंधारात एक छोटा दिवस सुद्धा दुरू चमकतो तसं या जगत सत्य नेहमीच चमकता. खोटा कितीही मोठा शोर करू दे, सत्य तरीही शक्तिशाली रहता. खोटा काही वेळासाठी यशस्वी दिसू शकतो, पण सत्य तरीही पवित्र रहता. दुनिया कितीही अन्यायी वाटली तरी सत्य आपला प्रकाश कधीही गमवत नाही. म्हणून प्रत्येक परिस्थितीत सत्याच्या मार्गावर चला. हा मार्ग कठीण असू शकतो, हा मार्ग एकट वतू शकतो, हा मार्ग हलू वतू शकतो, पण सत्याचा मार्ग नेहमीच आत्म्याला शांतीच्या दिशेने घेऊन जातो. मी तुम्हाला सांगतो, राग हा पटनच दरवाजा आहे. जेव्हा माणूस रागत असतो तेव्हा त्याच्या मन शांती गमावता. जेव्हा मन शांती गमावता तेव्हा बुद्धी कमजोर होते, आणि जेव्हा बुद्धी कमजोर होते तेव्हा माणूस स्वतःच्या शब्दांनी, स्वतःच्या कर्मांनी आणि स्वतःच्या निर्णयांनी स्वतःला नुकसान करू घेतो. रागत लोक अशा गोष्टी बोलू जातात ज्या त्यांच्या मनाचा खरं भाव नसतो. रागत लोक अशी नाटी तोडतात जी बंधेला वर्ष लागलेली असतात. रागत लोक आपले चांगले कर्म सुद्धा एक क्षणात जलाव टाकतात.
म्हणून जेव्हा तुमच्या आत राग उठेल तेव्हा लगेच त्याच्या गुलाम होऊ नका. थांबा, गाहिरी श्वास घ्या, काही क्षण शांत रहा. तुमच्या आतला तुफा शांत होऊ द्या. कारण दुसऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे स्वतःवर नियंत्रण मिळवणे. जो दुसऱ्या मनुष्याला हरवतो तो शक्तिशाली दिसू शकतो, पण जो स्वतःच्या रागाला हरवतो तोच खऱ्या अर्थाने शक्तिशाली असतो. संयम ही खरी शक्ती आहे, धैर्य ही खरी शक्ती आहे, शांत मन ही खरी शक्ती आहे. तुम्ही हे शुद्ध समजून घ्या. जे लोक दुसऱ्यांचे भाल करतात त्यांना शुद्ध कधी कधी दुःख सहन करावे लागत. जो वृक्ष सर्वात ज्यादा फळ देतो दगड सुद्धा त्याच्यावरच सर्वात ज्यादा पडतात. लोक तुमच्या दयेचा फायदा घेऊ शकतात आणि तरीही तुमची कदर करणार नाहीत. लोक तुमच्या चंगुलपणाची उपयोग करू शकतात आणि तरीही तुम्हाला चुकीच्या समजू शकतात. लोक तुमची मदत घेऊन सुद्धा तुमच्या विरुद्ध बोलू शकतात. पण या सगळ्या गोष्टीमुळे तुमचा स्वभाव बदलू नका. जर वृक्षात दगड लागले म्हणून फल देणं बंद करेल तर जग आपली गोदावा गावावरून बसेल. तसेच जर कोणी तुमच्या चांगुलपणाची कदर केली नाही तर तुम्ही चांगले राहणे सोडू नका. कोणाव्या कठोरपणामुळे तुम्ही कडवे होऊ नका. कोणाव्या दुखावण्यामुळे तुम्ही निर्दय होऊ नका. तुमचा चांगुलपणा तुमची कमजोरी नाही, तुमची दया तुमची मूर्खता नाही, तुमची करुणा चूक नाही, ती तुमच्या आत्मेची सुगंध आहे. इमानदारीपणे कमा, सत्यसोबत जगा. इमानदारीपणे मिळालेला काहीही असेल, जरी ते साधा असेल तरी ते तुम्हाला शांती देईल. इमानदारीपणे कमावलेला सधा भाकरीचा तुकडा सुद्धा धोक्याने मिळालेल्या मोठ्या जेवणपेक्षा अधिक गोड असतो. खोटा आणि कपटाने कमावलेला धन काही वेळासाठी सुंदर दिसू शकतो, पण शेवटी ते बेचैनी, भीती आणि दुःखच देता. बेईमानी घर भरू शकते पण दिल कधीही भरू शकत नाही. धोका दुनियासमोर यश देऊ शकतं पण आत्मेला शांती देऊ शकत नाही. म्हणून मी सांगतो, इमानदारी निवडा. जरी बेईमानी सुपी बाटली तरी, सत्य निवडा. जरी खोटा फायद्याचा बाटला तरी, शांती निवडा. जरी राग शक्तिशाली बाटला तरी. जीवनात कधी शांत राहणेच सर्वात मोठा उत्तर असतं. प्रत्येक अपमानाला उत्तर देणं गरजेचं नसतं. प्रत्येक आरोप समजावून सांगणं गरजेचं नसतं. प्रत्येक मनुष्य तुमच्या ऊर्जेच्या लायक नसतो. काही क्षण असे असते जेव्हा चूप राहणे कमजोरी नसते, ती बुद्धी असते. काही क्षण असे असते जेव्हा तिथून निघून जाणे हार नसते, ती शक्ती असते. आणि काही क्षण असे असतात जेव्हा कोणाला मनापासून माफ करानेच त्याच्यासाठी सर्वात मोठी सजा बनते. कारण तुमची माफी तुम्हाला त्याच्या अंधारातून मुक्त करते. माफ करणे म्हणजे त्याने जे केले ते बरोबर होते असं नाही. माफ करणे म्हणजे त्याचा विष तुमच्या मनात ठेवण्यास तुम्ही नकार देता. माफ करणे म्हणजे बदला सोडून शांती निर्माणे. माफ करणे म्हणजे कडवाहट सोडून स्वतंत्र निवडणे. जर खूप मेहनत करून सुद्धा तुमची स्वप्ने पुरी होत नसतील तर रास्ता बदला, पण तुमचे सिद्धांत कधीही बदलू नका. वृक्ष प्रत्येक मौसमात आपली पाने बदलतो, पण आपली मुळे कधी बदलत नाही. तसंच जीवन तुम्हाला प्लान बदलेला मजबूर करू शकतो. तुम्हाला दुसरा रास्ता निवडावा लागू शकतो. तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागू शकते. पण तुमचे मूल्य सोडू नका. तुमच्या सत्य सोडू नका. तुमचा धर्म सोडू नका. कारण तुमचे सिद्धांतच तुमच्या मुला आहेत. जर तुमच्या मुला मजबूत असतील तर तुफान नंतर सुद्धा तुम्ही पुन्हा उभे राहाल. वाईट कर्मापासून दूर राहा, कारण प्रत्येक कर्माचा फल असतो. कोई कर्म हरावत नाही, कोई कार्य फलशिवाय राहत नाही. जसा 100 गायांमध्ये शुद्ध वासरू आपल्या आईल शोधून काढता, तसा तुमच्या कर्माचा फल
तुम्हाला हजारा लोकांच्या गर्दीत शुद्ध शोधून काढता. तुम्ही जे विचार करता त्यात शुद्ध सावध राहा. तुम्ही तुमचे कर्म लोकांपासून लपावू शकता. तुम्ही तुमची नियतगोद बोलण्याचे मगे लपावू शकता. तुम्ही तुमच्या चुका बहन्याचे मगे लपावू शकता. पण तुम्ही तुमच्या कर्मापासून कधीही वाचू शकत नाही. तुम्ही कोणातेही जीवाला दुःख दिला तर ते दुःख काही ना काही रूपात तुमच्याकडे परत देता. तुम्ही कोणातेही जीवाला दया दिली तर ती दया सुद्धा तुमच्याकडे परत देते. म्हणून कोणातेही जीवाला विनाकारण दुःख देऊ नका. मध्यसृष्टीला दुःख देऊ तुम्ही मला प्रसन्न करू शकत नाही. मी या संपूर्ण ब्रह्मांडाच्या प्रत्येक कोणेकोण्यात आहे. मी प्रत्येक जीवाच्या आत आहे. अगदी सर्वात छोटा जीव सुद्धा माझी उपस्थिती घेऊन जगत असतो. जेव्हा तुम्ही कोणातेही जीवाला दुःख देता तेव्हा ते दुःख मध्यपर्यंत पोहोचता. जेव्हा तुम्ही कोणातेही असहाय जीवावर दया करता तेव्हा ती दया सुद्धा मध्यपर्यंत पोहोचते. म्हणून तुमचा दिल कोमल करा. तुमचे हात मदत करणारे बनवा. तुमचे शब्द मल्हमसारखे बनवा. तुमची उपस्थिती शांती देणारी बनवा. हे सुद्धा लक्षात ठेवा. मृत्यू हा अटळ सत्य आहे. त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. सृष्टीच्या आरंभापासून जन्मनी मृत्यूचा चक्र चलत आला आहे. कोणी येतो, कोणी जतो, शरीर पर बदलता, पण आत्मा आपली यात्रा पुढे चालू ठेवते. जसा मनुष्य जुने कपडे काढून नवे कपडे घालतो तसा आत्मा जुना शरीर सोडून नवा रूप धारण करतो. हाच प्रकृतीचा सनातन नियम आहे. म्हणून मृत्यूच्या भीतीत जगू नका. जीवनाच्या जागरूकतेत जगा. तुमचा वर्तमान क्षण व्यर्थ चिंतेत बर्बाद करू नका. जे एक दिवस येणारच आहे त्याच्या भीतीत तुमचे दिवस घालवू नका. ज्ञानी लोक गेलेल्या लोकांसाठी अनंत चोक करत नाही आणि जीवित लोकांसाठी व्यर्थ चिंता सुद्धा करत नाही. कारण ते जाणतात की जो जन्मला आला आहे तो एक दिवस शरीर सोडू जाणारच, आणि जो शरीर सोडू गेला आहे त्याची आत्मा दुसऱ्या रूपात आपली यात्रा पुढे चालू ठेवणार. म्हणून हा क्षण हिंमतने जगा. हा क्षण कृतज्ञतेने जगा. हा क्षण सत्यासोबत जगा. या जगता जर एक असा धन आहे जो प्रत्येक परिस्थितीत मनुष्यासोबत राहतो तर तो आहे ज्ञान. ज्ञान असा धन आहे जो कोणी चोरू शकत नाही. त्याला कोणी जलावू शकत नाही. त्याला काल सुद्धा नष्ट करू शकत नाही. ज्ञान तुमच्या सोबत प्रत्येक ठिकाणी जाता. पैसा तुम्हाला शोधू शकतो. लोक तुम्हाला शोधू शकतात. शक्ती तुम्हाला शोधू शकते. पण खरा ज्ञान तुमच्या सोबत राहतो. म्हणून ज्ञानाची खोज करा. समजची खोज करा. अशी बुद्धी शोधा जी तुमच्या मन शांत आणि तुमच्या दिल पवित्र करते. जीवनात बदल नेहमीच येणार. जसे धरतीवर ऋतू बदलत राहतात तसे जीवनात सुख आणि दुःख येत जात राहतात. कधी उन्हा असते, कधी पाऊस असतो, कधी यश मिळता, कधी संघर्ष मिळतो, कधी लोक तुमची स्तुती करतात, कधी ते तुम्हाला चुकीच्या समजतात. पण प्रत्येक बदलावने अस्वस्थ होऊ नका. स्थिर राहायला शिका. सुख आणि दुःख दोही धैर्याने समोरना शिका. कारण कोणाताही ऋतू कायम राहत नाही. कोणाताही दर्द कायम राहत नाही. कोणातीही मुश्किल कायम राहत नाही. आणि कोणाताही विजय तुम्हाला अहंकारी बनवू नये. तुम्ही युद्धाच्या मैदानात उभे असाल किंवा रोजच्या जीवनाच्या संघर्षला समोरे जात असाल, यश 3 शास्त्रांनी मिळता: धर्म, धैर्य आणि साहस. धर्म तुमचा रास्ता पवित्र ठेवतो. धैर्य तुमचा मन स्थिर ठेवतो. साहस तुमचे पाऊल पुढे चालू ठेवतो. जर ही 3 शास्त्र तुमच्या आत असतील तर कोणताही अंधार तुम्हाला हरवू शकत नाही. म्हणून आज माझे शब्द लक्षात ठेवा. आपल्या नशिबाला दोष देऊ नका. आपले कर्म मजबूत करा. रागात स्वतःला हरवू नका. शांती निवडा. सत्य शोधू नका. हिम्मतने चला. आपल्या जीवनाची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका. सूर्य आणि चंद्राची कधी तुलना होत नाही. दोघेही आपल्या वेळेस चमकतात. तसंच तुमचा वेळ सुद्धा येईल. तुमची यात्रा तुमची आहे. तुमचा उद्देश तुमचा आहे. तुमचा प्रकाश तुमचा आहे. कोणाव्या दुसऱ्यासारखे होण्याच्या प्रयत्नात आपल्या जीवन बर्बाद करू नका. स्वतःचं सर्वोत्तम रूप बना. विश्वासाने हसा. इमानदारीपणे काम करा. दयेने बोला. हिम्मतने माफ करा आणि शांत मनने पुढे चलत राहा. मी त्याच्या सोबत आहे जो सत्य निवडतो. मी त्याच्या सोबत आहे जो दुःख मिळू सुद्धा चंगुलपणा करत राहतो. मी त्याच्या सोबत आहे जो पडल्यानंतर पुन्हा उठतो. मी त्याच्या सोबत आहे जो रागवर नियंत्रण ठेवतो, दयेला जपतो
आणि कठीण वेळेसुद्धा विश्वास सोत नाही. म्हणून घबरू नका, चलत रहा, आपले कर्म करत रहा, आपले दिल स्वच्छ ठेवा, आपले मन स्थिर ठेवा आणि लक्षात ठेवा, जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती ती नाही जी तुमच्या हातात आहे. जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती ती शांती आहे, जी तुम्ही तुमच्या मनात घेऊन चलता. जर या शब्दांनी तुमच्या मनात शांती, हिम्मत किंवा प्रकाश दिला असेल तर असा हिंदू विझरमला सबस्क्राईब करा. सत्याच्या मार्गावर चला, हिमतीने जगा आणि माझ्या शब्दांना तुमच्या जीवनाचा मार्गदर्शन बनू द्या.